ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलाय। योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीमधील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा काय सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय। गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील आता अनिल परबांनी केलेली आहे। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात। पोलिसांनी जो काय पंचनामा केला, या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली, मुली डान्स बार अश्लील हावभाव करत होत्या, गिरायकांशी लगट करत होत्या, सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली। पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं, पोलिसांनी पंचनामा बनवला। हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत। एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? एक राज्य मंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। मला बघायचंय सरकार काय करते, आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज 12 कोटी जनतेच्या समोर जाईल। परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन। आणि त्यांच्या आरोपावरती आज ते राजीनाम्याची मागणी करतायत, ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांची आता कार्यपद्धती झालेली आहे। यावरती योग्य ती माझी बाजू ह्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडेन। सावली बाग मागच्या 35 वर्षापासून आमचा आहे। होय, ज्योती कदम माझी पत्नी त्याची मालक आहे। 35 वर्षापासून एक शेट्टी नावाच्या गृहस्थाला आम्ही ते चालवायला दिलेलं आहोत। त्या शेट्टीकडे वेटर मुलींची परमिशन आहे आणि ऑर्केस्ट्राची देखील परमिशन आहे। पोलिसांनी ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला तिथे काही नियमबाह्य गोष्टी घडल्या असं पोलिसांचं म्हणणं ज्यावेळेला पडलं त्यावेळेला आम्ही ताबडतोब त्याची अग्रीमेंट कॅन्सल करून टाकली। लेडीज मुलींची आणि ऑर्केस्ट्राचं बार हे रद्द करून टाकलं, कॅन्सल करून टाकलं, कमिशनरकडे सुपूर्द करून टाकलं। विधिमंडळातल्या सचिवांचा आम्ही सल्ला घेऊ आणि चुकीची कलम दाखवून आमची बदनामी केल्याबद्दल कोणत्या नियमान्वये आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्याबाबतचा आमचा अभ्यास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।